नमस्कार. तर आज आपण डब्यासाठी एकदम परफेक्ट असा आलू पराठा करणार आहोत. पण इथे बटाटा जो आहे तो आपण शिजवून घेतलेला नाही. कच्च्या बटाट्यापासून आलू पराठा एकदम परफेक्ट असा कसा बनवायचा ते पाहतोय आज. तर इथे मी 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. त्याचे साल जे आहे ते पील करून घेतलेलं आहे, म्हणजेच काढून घेतलेलं आहे. बटाटा किसून घ्यायचा आहे आणि बटाटा किसला की लगेचच आपण त्याच्यामध्ये 1 कप इतकं गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत आणि सगळं एकत्र करून घेणार आहोत. ही जी प्रोसेस आहे ही इन्स्टंट करायची आहे, जेणेकरून आपला बटाटा जो आहे तो काळा पडणार नाही. त्याचबरोबर थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ आणि तेल घालून घेतलेलं आहे. आता इथे मी 2 मीडियम आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 1 इंच आलं किसून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स 1 चमचा घातलेला आहे. जर लहान मुलांना देणार असाल तर चिली फ्लेक्स इथे स्किप केलं तरी चालेल. त्याचबरोबर इथे मी गरम मसाला, धने पावडर, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि थोडासा ओवा जो आहे तो हातावरती क्रश करून टाकलेला आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर देखील घालून घेतलेली आहे. हे सगळे मसाले घातले की त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण कस्तुरी मेथी जी आहे ती घालून घेणार आहोत. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे इतकी फ्रेश कोथिंबीर जी आहे ती देखील घालून घेणार आहोत. आता या मिश्रणामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. जितकं बटाट्याचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपण हे सगळं पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी 2 बटाटे घेतले होते, त्याच्यामध्ये 1 कप इतकं मी पीठ घातलं होतं. त्याला थोडंसं सैल झालं, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी आणखी घातलेलं आहे. तर टोटली 2 बटाट्यांसाठी 2 वाटी पीठ जे आहे ते मी इथं वापरलेलं आहे. एकदम छान असं मस्त मळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून मऊसूत मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने जितकं पीठ छान मळू आपण तितकंच पराठे जे आहेत किंवा चपाती जी आहे ती सॉफ्ट होणार आहे. त्यामुळे पीठ मळताना छान मळून घ्यायचं आहे. आता इथे पीठ जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे मळून आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गोळे जे आहेत पिठाचे ते करून घ्यायचे आहेत. आता मला ज्या आकाराचे लागतात त्या आकाराचे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि 2 बटाटे आणि 2 वाटी पिठामध्ये इथे 9 आलू पराठे जे आहेत ते तयार होणार आहेत. या पद्धतीने आता आपण पराठा जो आहे तो लाटून घेऊया. थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्या पिठाच्या साहाय्याने आपण पराठा जो आहे तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. छान लाटून घेतलं, एकसारखं करायचं आहे. त्याच्यावरती आपण 1 चमचाभर तूप घालून घेऊया आणि तूप किंवा तेल दोन्ही तुम्ही वापरू शकता. लहान मुलांना जर देणार असाल तर तूप वापरलं तर आणखी छान आहे. तर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ जे आहे ते भुरभुरायचं आहे आणि जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला जर टिफिनसाठी द्यायचा असेल तर तुम्ही त्रिकोण पराठा देखील लाटून देऊ शकता मुलांना. आता आपण हलकंसं पीठ लावून घेऊया आणि पराठा जो आहे तो हलक्या हाताने सर्व साईडनी एकसारखं लाटून घेऊया. इथे आपला आलू पराठा जो आहे तो लाटून तयार आहे आणि आता आपण त्याला शेकूया. पाहू शकता एकसारखं लाटलेलं आहे, कुठे जास्त जाड नाही कुठे पातळ नाही, एकसारखं लाटून झालेलं आहे. आता पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि आपण पराठा जो आहे तो एकसारखा भाजून घेऊया. ह्या पद्धतीने हलकंसं प्रेस करत करत आपण हा पराठा जो आहे तो भाजून घेऊया, जेणेकरून सगळ्या साईडनी पराठा जो आहे तो भाजला जाईल. आता तुम्ही याच्यावरती तूप किंवा तेल दोन्हीपैकी काही लावू शकता. मी इथे तेल लावते. दोन्ही साईडला तेल लावून घेऊया. अतिशय टेस्टी होतात आणि सकाळच्या गडबडीमध्ये अजिबात स्टफिंग करायची गरज नाही, वेगळं पीठ मळायची गरज नाही. एकाच वेळी दोन्ही कामं होतील. तर अशाच पद्धतीने छान पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे छान. आणि आता हा पराठा जो आहे तो काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरा पराठा देखील भाजून घेऊया.
आता या पराठ्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी देखील खाऊ शकता किंवा मुलांना देणार असाल तर टॅमॅटो केचप किंवा दही याच्यासोबत देखील छान लागतो. त्याचबरोबर नाश्त्यासाठी चहासोबत जरी खाल्ला तरी परफेक्ट असा हा आलू पराठा आहे. अशाच पद्धतीने मी सगळे पराठे जे आहेत ते छान करून घेते. तुमच्या लक्षात आलं का, कच्चा बटाटा आपण किसून वापरला तरी पण पराठे जे आहेत अगदी छान फुलतात आहेत. आता हा पराठा मी टॅमॅटो केचप आणि दहीबरोबर सर्व्ह केलेला आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय मऊ झालेला आहे. त्याचबरोबर पराठ्याला लेयर्स देखील आलेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत